नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:54 ते 5:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:35 ते 7:17 आणि यमगंड काळ दुपारी 12:32 ते 2:13 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युती योग करणार आहे. गुरुबरोबर लाभ योग करणार आहे आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असताना बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. काय महत्त्वपूर्ण इंट्युशनसुद्धा तुम्हाला मिळू शकते. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानाच्या चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असताना बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचं राहील, धकाधकीचं राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, डॉक्युमेंटच्या रिलेटेड कुठलंही काम आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. याचप्रमाणे मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होणं, चांगलं इंट्युशन येणं, आज सुद्धा कॉन्फिडन्स एनर्जी लेवलसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही अनपेक्षित लाभसुद्धा होताना दिसून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोडीशी धावपळ होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र ती कामं पूर्णसुद्धा होतील आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर नक्कीच काय चांगले इंट्युशन आजच्या दिवशी मिळू शकतील. काय चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ त्रिकोण योग करणार आहे आणि दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रपरिवार बाहेर फिरायला जाणं, त्यांच्यावर चांगला वेळ देणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं सुद्धा महत्त्वपूर्ण काही घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमात भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण अनुभव, महत्त्वपूर्ण काही
तुम्हाला आजच्या दिवशी लाभ मिळू शकतील. याचमुळे मित्रपरिवाराकडून काय चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस अतिशय भाग्यशाली अशा प्रकारचा राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणी योग करणार आहे आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण. रात्री दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार तुम्ही हाती घेऊ शकता. ते अगदी सहजपणे पूर्ण होतात. दिसेल काय अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. जी कामं तुम्ही हाती घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. अनपेक्षित काही लाभ मिळतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असताना बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी युती योग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर चंद्र त्रिकोणी योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकते. काळजी घ्या. काही अनपेक्षित लाभ मिळण्याच्या दृष्टीने दिवस सांगणारे दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणी योग करणार आहे आणि पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारापुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. कसल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे कुठल्याही क्षेत्राशी संबंधित आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाजच होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीला नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे आणि त्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन येऊ शकतील. तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस द्यायचे असेल तर आजचा दिवस उत्तम राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्या राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.